नमस्कार. धडपड गट दापोलीच्या यूट्यूब वाहिनीवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमच्या विज्ञान सूत्रकथा तुम्ही स्वतः ऐकताय, अनेकांना ऐकवताय, आमच्या वाहिनीचे वर्गणीदार होताय. म्हणजे मराठीत म्हणायचं तर शेअर करताय, सबस्क्राईब करताय, याबद्दल खूप धन्यवाद. ऐकूया आणखी एक विज्ञान सूत्रकथा. सुहाना सफर. तुम्हाला वाटलं असेल अचानक दिलीप कुमार का आठवले घाणेकर काकांना. दिलीप कुमार आठवले. खरं तर मला त्यांच्याही खूप मागच्या काळात जायचं आहे, कारण आपल्या कथा जी घडते यावेळची ती त्या काळातली आहे, खूप आधीची. कथेचं नाव घारपुरे काकांनी ठेवलंय सुहाना सफर और ये गाडी हसी. जर्मनीमधील मनहाईम शहरात 1888 साली 5 ऑगस्टच्या भल्या पहाटे 2 वर्षांपूर्वीच इंटरनल कंबस्चन पद्धतीनं चालणाऱ्या कारचा शोध लावणारा कार्ल बेन्झ त्याच्या शयनगृहात साखर झोपेत होता. पहाटेचे 5 वाजले होते. बेन्झ कुटुंबाच्या गॅरेजमध्ये मिणमिणत्या ऑइल लॅम्पच्या उजेडात 3 व्यक्तींची हळू आवाजात खुसखुस चालली होती. 39 वर्षाची बर्था, कार्लची बायको, 15 वर्षाचा युजीन व 13 वर्षाचा रिचर्ड ही मुले. ही 3 जण कार्लची पेटंट मोटर वॅगन क्रमांक 3 ही तिचाकी कार गॅरेजच्या बाहेर हळूच ढकलत आणत होते. त्यांनी गॅरेजचं दार बंद केलं. कार ढकलत घरापासून बरीच दूर नेली. तिघं गाडीत बसली. कारचं इंजिन चालू केलं. गाडीचं सुकाणू धरून बर्था गाडी चालवू लागली. गाडीनं रस्त्यावर वेग पकडला. रिचर्डनं विचारलं, मम्मा आपण नक्की कुठं चाललो आहोत? फॉर्झेमला, माझ्या मम्माकडे. काय? फॉर्झेमला? मम्मा ते इथून 104 किलोमीटर दूर आहे. बाप रे, पप्पांना तर यातलं काहीच माहीत नाही. आपण पोहोचू ना नीट? मुलं चित्कारलीच. या कारची तीच तर परीक्षा घ्यायची आहे मला. काही संकट आलंच तर तुम्ही आहातच की मदतीला, बर्था म्हणाली. मुलांना थोडी भीती वाटत होती, तरीही आपण एका धाडसी मोहिमेवर निघालो आहोत या जाणीवेने ते या प्रवासातला थरार अनुभवायला सज्ज झाले. कारला छप्पर नव्हतं. पहाटेचा सुखद गार वारा तिघांना स्पर्श करून जात होता. अजून पूर्ण उजाडलं नव्हतं, पण रस्ता स्पष्ट दिसत होता. कार ताशी 16 किलोमीटर वेगाने मजेत दौडत होती. इतक्यात गाडीची चाकं एका खड्ड्यात दाणकन आपटून पुढे गेली. रिचर्ड म्हणाला, मम्मा जरा सावकाश, गाडी केवढ्यानं आदळली. मी धरून बसलोय म्हणून, नाहीतर रस्त्यातच पडलो असतो. दिसलाच नाही रे तो खड्डा पटकन. आता घेते काळजी. आपल्या गाडीची धक्काररोधक यंत्रणाही मजबूत वाटत नाहीये, ती सुधारायला हवी. युजीन, डायरी आणली आहेस ना? त्यात हे लिहून ठेव. तुझ्या पप्पांना हे सांगायला हवं, गाडी सावरत बर्था म्हणाली. गाडीत लिहिता येणार नाही, वाटेत कुठेतरी थांबलो की न विसरता लिहितो, युजीन म्हणाला. बऱ्यापैकी अंतर गाठल्यावर बर्था रस्त्याच्या एका बाजूला झाडाखाली गाडी थांबवत म्हणाली, थोडा वेळ थांबूया, इंजिनही थंड होईल, एक चॉकलेट खाऊया, मग पुढे जाऊया. थोड्या विश्रांतीनंतर प्रवास पुन्हा सुरू झाला. खूप वेळ सपाट रस्ता किंवा कमी चढाच्या रस्त्यानेच प्रवास चालू होता. त्या पुढे मात्र मोठा चढ लागला. एका ठिकाणी चढ चांगलाच तीव्र होता. इंजिन थकलं होतं. त्याचा आवाज वाढला, पण गाडीचा वेग कमी झाला. बर्था एकदम ओरडलीच, युजीन, रिचर्ड, उतरा गाडीतून, मागून ढकला हा चढ संपेपर्यंत. दोघांनी रस्त्यावर टुनकन उड्या मारल्या व गाडी ढकलू लागले. त्यांची चांगलीच नमछाक झाली होती. आता चढ संपला होता. बर्थाने पुन्हा रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. घरातून तयार करून आणलेलं सँडविच वाटून घेतलं. खाता खाता युजीन म्हणाला,
तीव्र चढ गाडी चढू शकत नाहीये. दमलात ना रे मुलांनो, गाडी ढकलून. गाडीला 2च गिअर आहेत, म्हणून गाडी तीव्र चढ चढत नाहीये. एकतर तिसरा गिअर बसवायला हवा किंवा इंजिनची ताकद वाढवायला हवी. बर्थाने उत्तर दिलं. युजीननं लगेच डायरीत नोंद करून घेतली. मनहाईमच्या घरात सकाळी कार्ल उठला. सारं आटपलं. सर, नाश्ता तयार आहे. कधी येत आहे नाश्ता करायला? नोकराने विचारलं. तू हो पुढे, मी आलोच 5 मिनिटात, कार्ल म्हणाला. डायनिंग हॉलमध्ये येऊन त्याने नाश्ता केला. खानसाम्याला विचारलं, बर्था आणि मुलं नाश्त्याला का आली नाहीत? कुठे आहेत ती? आज आमचा नाश्ता तयार करू नका असं सांगून पहाटेच कुठंतरी गेली, खानसामा म्हणाला. गेले असतील जवळच कुठेतरी आउटिंगला, असा विचार करत कार्ल त्याच्या कारखान्यात जायला निघाला. गॅरेजमध्ये आला मात्र त्याला धक्काच बसला. त्याची रोजच्या वापरातील पेटंट मोटर वॅगन कार क्रमांक 3 जागेवर नव्हती. पुढे जाऊन पाहतो तर एका दांडीला लटकावलेला एक कागद फडफडत सांगत होता, लाडक्या कार्ल, आम्ही तिघे तुझ्या आवडत्या कारनं फॉर्झेमला माझ्या आईला भेटायला जात आहोत. काळजी करू नकोस. तुझी लाडकी बर्था. काळजी काय करू नकोस? काळजी करण्यासारखंच तूच केलंयस बर्था. अगं, त्या गाडीनं 15 किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास कधीच केला नाही. तू तिला 100 किलोमीटर कशी नेऊ शकशील? वेडी आहेस का ग तू? जणू बर्था समोर उभी आहे असं समजूनच कार्ल बडबडत होता. कार्लनं कारखान्यात जाण्याचा बेत रद्द केला. गॅरेज बंद करून तो पुन्हा घरात शिरला. काळजीनं त्याला काहीच सुचत नव्हतं. तो हॉलमध्ये कोचावर थोडा वेळ बसे, उठून येरझाऱ्या घाले, पुन्हा बसे, पुन्हा फिरे. जसजसा वेळ जाऊ लागला तस तशा त्याच्या फेऱ्या वाढतच चालल्या. इकडे सँडविच खाऊन आराम करून तिघही पुढच्या प्रवासाला सुरुवात करण्याच्या तयारीत होते. सहज म्हणून रिचर्डनं इंजिन थंड होण्यासाठी बसवलेल्या पाण्याच्या टाकीत पाहिलं व म्हणाला, मम्मा, वाफ होऊन बहुतेक पाणी संपलं. इंजिन गरम झालं तर काय करायचं? तुझ्या वॉटर बॅगेतलं शिल्लक असलेलं पाणी ओत टाकीत. पुढे गाव लागलं की पाणी भरून घेऊ. आता रस्ता उताराचा आहे, इंजिन फार गरम होणार नाही. गावापर्यंत सहज पोहोचू, बर्था म्हणाली. दादा, कुलिंग यंत्रणेत सुधारणा हवी, हे सुद्धा तुझ्या डायरीत लिही, असं म्हणत रिचर्डनं टाकीत पाणी घातलं. युजीनने डायरीत नोंद केली. ताज्या दमानं तिघांची कार सफर पुन्हा सुरू झाली. प्रवासात काही वेळानं तीव्र उताराचा रस्ता लागला. त्यामुळे इंजिन गरम होण्याचा प्रश्न आला नाही. पण दुसरीच अडचण यायला लागली. उतारावर बर्था ब्रेक लावून गाडीचा वेग नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तिला ते जमत नव्हतं. काय होतंय कळत नाहीये, ब्रेक नीट लागत नाहीये. मुलांनो, गाडी पुसण्याची फडकी हातात घेऊन ती चाकांना ब्रेकसारखी घासा, म्हणजे वेग नियंत्रणात राहील. बर्थाने दिलेली ही सूचना मुलांनी पाळली. उतार संपला. पुढे एक गाव दिसू लागलं. मम्मा, या गावात पाण्याची टाकी भरून घेऊया, म्हणजे इंजिन गरम होणार नाही. पिण्याचं पाणीही घेऊया, रिचर्डनं आठवण केली. खरंच रे, मी विसरलेच होते. बरं झालं तू आठवण केलीस. थँक्यू माय बॉय. असं म्हणत बर्थाने गावातल्या एका चर्मकाराच्या दुकानासमोर गाडी उभी केली. दुकानासमोर पाण्याची मोठी टाकी होती, कारण चामडं कमवायला त्यांना भरपूर पाणी लागतं. अंकल, टाकीतलं थोडं पाणी घेऊ? आमच्या गाडीचं इंजिन थंड करायला हवंय, रिचर्डनं विचारलं. घे, तुला हवं तेवढं पाणी. कुठून आलात रे? अशी गाडी मी आमच्या गावात पहिल्यांदाच पाहतोय. प्यायला हवं असलं तर दुकानातलं वेगळं पाणी देतो तुम्हाला. कुतूहलानं गाडी न्याहाळत दुकानदार म्हणाला. रिचर्ड पाण्याचं बघत होता तोपर्यंत बर्था व युजीन गाडीची इतर तपासणी करत होते. मम्मा, ब्रेक कसे लागतील? ब्रेकचे लाकडी ठोकळे घासून गुळगुळीत गोटे झालेत बघ, ते झिरलेतही. असे ब्रेक घेऊन पुढे जाणं धोक्याचं आहे. काहीतरी करायला हवं, युजीन म्हणाला. बर्था ते पाहत असतानाच चर्मकाराच्या दुकानात लटकावलेलं चामडं तिला दिसलं व तिच्या मनात एक कल्पना चमकली. ती म्हणाली, युजीन, ते ठोकळे काढूया. त्यावर या चर्मकाराकडून चामड्याचं आवरण ठोकून घेऊया, मग ब्रेक मजबूत होतील बघ.
मस्तच आहे ही कल्पना मामा, तसंच करूया. युजीननं होकार दिला. ते सारे सोपस्कार पुरे करण्यात त्यांचा बराच वेळ गेला. चर्मकारानं ते काम आनंदानं केलं. त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला होता. लाकडी ब्रेकला चांबड्याचे लायनर्स बसवणं अत्यावश्यक आहे. युजीननं डायरीत आणखी एक नोंद केली. बराच वेळ विना कटकट प्रवास झाल्यावर इंजिनमधून फट 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 फेट 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 असा मिस फायरिंगचा आवाज यायला लागला. गाडी मध्येच वेग सोडून देऊ लागली. बर्थाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. युजीन इंजिन चेक करायला लागला. तो ओरडलाच, मम्मा आधी उतर गाडीतून, हे बघ काय झालंय. इंधन नळी कचऱ्यानं चोंदली. स्पार्क प्लग जवळचं इन्सुलेशन, उष्णतारोधक आवरण जळलंय. आता काय करायचं. युजीनच्या शेजारी उभा असलेला रिचर्ड कार्ब्युरेटरमध्ये डोकावून पाहत होता. तो म्हणाला, आणि यातलं पेट्रोलही संपत आलंय. येताना 2 बाटल्या पेट्रोल आणलंय ते ओतू या कार्ब्युरेटरमध्ये, पण नळी कशी साफ करायची. स्पार्क प्लगला इन्सुलेशन कुठून शोधायचं. असं म्हणत चिंतेनं बर्था डोक्यावर हात धरून गाडीतच बसली होती. तेव्हा हाताला केसांना लावलेल्या हेअर पिनचा स्पर्श झाला व डोक्यातही कल्पना चमकली. हेअर पिन इंधन नळीत खुपसून नळी साफ केली. ते काम करता करता तिचं लक्ष पायमोज्याच्या स्टॉकिंगच्या नाडीकडे गेलं. काही क्षणातच स्पार्क प्लगच्या भोवती ती नाडी गुंडाळून इन्सुलेशनचा प्रश्न तिनं सोडवला. रिचर्डनं पेट्रोल भरण्याचं काम पुरं केलं. इंधन नळीवर फिल्टर बसवायला हवा. स्पार्क प्लगचं इन्सुलेशन अधिक चांगल्या दर्जाचं हवं. मुख्य म्हणजे कार्ब्युरेटर शिवाय इंधनासाठी स्वतंत्र टाकी बसवायला हवी. युजीनच्या डायरीतल्या नोंदीमध्ये भर पडली. प्रवास पुन्हा सुरू झाला. ममाने दाखवलेल्या हुशारीमुळे दोघेही तिच्याकडे कौतुकानं पाहत होते. बर्था वरून शांत दिसत होती, पण मनात म्हणत होती, आपण आणलेलं पेट्रोल फॉर्झेमपर्यंत पुरणार नाही. पुढच्या गावांमध्ये पेट्रोल मिळालं नाही तर. पेट्रोल सगळीकडे मिळत नाही. पेट्रोल मिळालंच नाही तर काय करायचं. या विचारांनी चिंतित असताना उघडपणे ती म्हणाली, मुलांनो, पुढच्या गावात फार्मसी शोधायचं काम पहिलं करायचं. मुलांना आश्चर्य वाटलं. रिचर्डने विचारलं, ममा तुला औषधाचं दुकान का हवंय. बरं वाटत नाहीये का. तसं काही नाहीये, मी ठणठणीत आहे. गाडीसाठी पेट्रोल लागणार, ते फक्त फार्मसीतच मिळतं, बर्था म्हणाली. काही वेळानं वेस्लॉक नावाचं गाव आलं. बर्थानं एका बाजूला गाडी थांबवून दोघांना गावातल्या बाजारपेठेत चालतच पिटाळलं. खूपशा फार्मसीतून त्यांना नकारच मिळाला. एका फार्मसीत मात्र उत्तर मिळालं, मुलांनो, पेट्रोल नाही पण लिग्रोईन हवं तेवढं आहे, ते चालेल का पहा. मुलं बुचकळ्यात पडली. मामाकडे आली. युजीन म्हणाला, कुणाकडेच पेट्रोल नाही, पण एका दुकानात लिग्रोईन हवं तेवढं मिळेल असं सांगितलं. आता काय करायचं. लिग्रोईन तरी आहे ना. झालं तर मग तुझा पप्पाही पेट्रोल मिळालं नाही तर लिग्रोईनवर गाडी चालवतो. बसा गाडीत, जाऊ या दुकानात, बर्था म्हणाली. मनहाईमवरून आलात तुम्ही. किरकोळ अडचणी सोडल्यास गाडीनं काहीच त्रास दिला नाही म्हणता. तुमची गाडी हसीनच आहे म्हणायची. दुकानदार कार्ब्युरेटरमध्ये लिग्रोईन होतं म्हणाला. बर्थाकडच्या बाटलीत त्यानं इंधन भरलं. त्याच्याकडच्या जादा बाटल्याही त्याने इंधनानं भरून दिल्या. त्याला गाडीतली थोडीफार माहिती असावी असं दिसलं. बाईसाहेब, मी गाडी चालवत एक छोटी चक्कर मारून येऊ शकतो का. दुकानदाराने विनंती केली. ती बर्थाला मोडता आली नाही. फेरी मारून आल्यावर इंजिनकडे जात दुकानदार म्हणाला, बाईसाहेब इकडे या. हे पहा, इंजिनमधल्या चाकांचे रबरी पट्टे सैल झालेत. चाकांना जोडणारी लोखंडी चेनही सैल झाली. ती घट्ट करून घेतलीत तर बरं होईल. तुमचा प्रवास लांबचा आहे. जवळच चर्मकार व लोहाराचं दुकान आहे, ते करतील हे काम. ही गोष्ट त्या तिघांच्याही लक्षातच आली नव्हती. ती दोन्ही कामं त्यांनी करून घेतली. दुकानदारांचे आभार मानले. त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला.
या सर्व घडामोडीत बर्थानं नकळत जगातील पहिल्या इंधन भरणा व कार दुरुस्तीच्या केंद्राचं उद्घाटन केलं होतं. याचं आधुनिक स्वरूप म्हणजे आजचे पेट्रोल पंप. त्रिकुटाचा पुढचा प्रवास खाचकळगे चुकवत, चढात गाडीला धक्का मारत, किरकोळ दुरुस्ती करत, पण मजेत चालला होता. फॉर्झेम आता फार दूर नव्हतं. मनहाईमच्या घरात कार्लला काहीच सुचत नव्हतं. तिच्या मागोमाग दुसरी कार घेऊन जावं तर ती तेवढी सक्षम नव्हती. घोडागाडीनं जावं म्हणलं तर बर्था जाऊन खूप वेळ झाला होता. ताशी 16 किलोमीटर वेगानं पळणाऱ्या गाडीला घोडागाडीनं गाठणं शक्यच नव्हतं. कार्लने जेवण सोडाच पाणीही प्यायलं नव्हतं बिचारा. घड्याळाचा काटा जसजसा पुढे जात होता तसतसे कार्लच्या काळजाचे ठोके वाढत होते. संध्याकाळचे 8 वाजले होते. इतक्यात दारावर टकटक झाली व आवाज आला, "सर, तारवाला." "तुमच्या नावाची फॉर्झेमवरून तार आली आहे." कार्लने झटक्यात तार घेतली. तारेत लिहिलं होतं, "आम्ही तिघं 13 तासांचा प्रवास करून फॉर्झेमला आईकडे सुखरूप पोहोचलो आहोत बर्था." आत्ता कुठे कार्ल स्वस्थ चित्ताने कोचावर बसला. हुश, त्याची चिंता दूर झाली होती. रागाची जागा बर्थाच्या कौतुकानं घेतली होती. काही दिवसांनी तिघंजण त्याच गाडीने घरी परत आले. गाडीत काय बदल हवेत, सुधारणा हव्यात याची लांब लचक यादीच युजीननं कार्लच्या हातात दिली. कार्ल जोमानं कामाला लागला. थोड्याच दिवसात सुधारित कार तयार झाली. ती खूपच झपाट्याने खपली. बर्था व तिच्या मुलांनी हसीन कारने केलेली कष्टदायक पण सुहाना सफर. सुहाना सफर. जगातली स्वयंचलित कारनं इतक्या लांब अंतराची केलेली ही पहिली सफर मानली जाते. ही सफर रूढ अर्थानं विज्ञान संशोधन नाही, पण विज्ञानातले तपासणी, चिकित्सा, सुधारणा हे महत्त्वाचे टप्पे तिने नक्कीच पार पाडले. पुन्हा आठवण करून देतो, ते 1888 साल होतं. विज्ञानप्रेमी मित्रांनो, कशी वाटली बेंझ कथा? तुम्ही आमचे पहिले सगळे जे व्हिडिओज यूट्यूबवर बघताय आणि त्याच्यात नेमकी चित्र बघताय, हे सगळं काम एका 9वीतल्या मुलाचं आहे. भार्गव जुवेकर दापोलीला राहत होतो. तो फार मनापासून ही सगळी कामं करतोय. म्हणजे आत्ता जसं तुम्हाला कळलं की युजीननं मदत केली आईला, तशाच अर्थानं हा छोटा पण महत्त्वाचा आमचा या धडपड गटातला धडपड्या मुलगा आहे. युजीन, बर्था या सगळ्यांनी जी सुधारणा कळवल्या, तसंच तुम्हाला आमच्या धडपड गटाच्या यूट्यूब चॅनेलबद्दल काही सुधारणा करायच्या असतील तर कळवा. पण त्याआधी आमच्या चॅनेलचे सबस्क्रायबर व्हा, ते शेअर करा, अधिकाधिक लोकांना या विज्ञानाच्या हसीन सफरमध्ये येऊ दे. सुहाना सफर. भेटू परत.